आली की आज आपल्यात बॉक्सला गाडी आणि रेशनिंगच्या भावात आज आपण माल दिलाय बरं का. जेवढा बॉक्सात भरला तेवढा खाली फेकूनच दिला. घडकट केला त्या घडातनं नागोबाचा आला बाहेर चावता चावता राहिला राव. नमस्कार शेतकरी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही अकाउंटवर नवीन असाल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून घ्या. आधी आली टाकी, टाकी घेतली उतरवून, त्याला बी 4 माणसं लागते ती उतरायला. आपल्याला न्यायला बी 4च माणसं लागते ती लास्टला बरं का. आणि टाक्या उतरायला बी 4च लागते ती. लगे ह्यांचं काम चालू केलं, तुरटी टाकून घेतली. मी बी माझं काम चालू केलं. काय रेटनं दिली केळी ती तुम्हाला सांगतो. त्याआधी आपल्या बागेत जाऊन चिलिंग आले का ती रोजच्या रोज चेक करत जावा. आता थंड वाढायला लागली आणि पल्प बी चेक करत जावा. लय माल फुगला की 100% पल्प येणार. घरात बल्ब नाही पण रानात पल्प येतूया. आणि त्यात घडकट केल्यावर घडात होता नागोबा चावता चावता राहिला. त्यामुळे शेतकरी मित्रांनो जपून कामं करत जावा बरं का. आता आजचा रेट घेतला आपण 13 किलोचा 9 रुपये. आता हाय कमी पण हाय ह्याच्यात खुश राहायचं. 13.5 पॅकिंगचा असल रेट 12-13 रुपये बरं का. आता खचून तेवढा जाऊ नका बरं का. केळीचं रेट वाढतेल, कधी वाढतेल मला माहित नाही, पण वाढलं की नक्कीच तुम्हाला सांगतो. व्यापाऱ्यांना की नाही माल लय झाली ती, त्यामुळे आपली लय मजा लावली त्यांनी बरं का. मी बी 8-10 दिवस झालं लय जणाला कॉल केलं, सगळ्यांनी मला कारणं दिली बरं का. शेतकरी मित्रांनो, वाईट काळात ज्या व्यापाऱ्यांना आपल्याला सहकार्य केलं की नाही, रेट वाढल्यानंतर त्याच व्यापाऱ्यांना माल द्यायचं बरं का. आणि खाली टाकून दिलं ती वेस्टेज आहे, त्याचं आपल्याला वजन देते ती. आणि टनाला 8% दांड आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या अकाउंटला फॉलो करून व्हिडिओ शेअर करा बरं का.